कुंभ राशीचे माझ्या सर्व प्रेमाळ मित्रमैत्रिणींना आणि प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार. तुमच्या लाडक्या ज्योतिष केंद्र या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण 23 मार्च ते 29 मार्च 2026 हा आठवडा तुमच्यासाठी नेमके कोणते संकेत घेऊन आला आहे याची सखोल चर्चा आपण करणार आहोत. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात आता काहीतरी मोठे आणि सकारात्मक घडण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि आपल्या नशिबाची साथ मिळवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या आठवड्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्या तुमची दिशा बदलू शकतात. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचे एक लाईक आणि कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल याची मला खात्री आहे. सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगते. कुंभ राशीसाठी आता खूप आनंदाचे दिवस येणार आहेत. दिवसेंदिवस तुमची स्थिती सुधारत आहे आणि ग्रहांची चाल तुमच्या बाजूने झुकू लागली आहे. तुमची उतरती 7:30 सुरू आहे, म्हणजेच कष्टाचे दिवस आता संपत आले आहेत आणि सुखाची पहाट जवळ आहे. पण माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला इतर ज्योतिषांसारखी खोटी स्वप्ने दाखवणार नाही. मी तुम्हाला उगीचच अतिशयोक्ती करून सांगणार नाही की तुम्ही एका रात्रीत करोडपती व्हाल. ज्योतिषशास्त्र हे वास्तवावर आधारित आहे. या आठवड्यात नेमके कोणते दिवस तुमच्यासाठी भाग्याचे आहेत, कोणत्या दिवशी सावध राहायचे आहे आणि कुठे मोठे निर्णय घ्यायचे आहेत याची सत्य माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त सत्य माहिती. आता वळूया या आठवड्याच्या प्रवासाकडे. 23 मार्चपासून या आठवड्याची सुरुवात होत आहे. 23 आणि 24 मार्च हे 2 दिवस चंद्र तुमच्या चतुर्थ भावात म्हणजेच तुमच्या सुखस्थानी उच्च राशीत असणार आहे. आता इथे एक पेच आहे. चंद्र उच्च राशीत असणे तसे चांगले असते. यामुळे तुमचे मनोबल वाढते, तुमची कल्पनाशक्ती विस्तारते आणि तुम्ही नवीन योजना आखण्यात यशस्वी होता. पण चतुर्थ भावात चंद्राचे असणे काही बाबतीत आव्हानात्मक ठरू शकते. या 2 दिवसात तुम्हाला ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचारांचा त्रास होऊ शकतो. मनात उगाचच भीती, अस्वस्थता किंवा एन्झायटी निर्माण होण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 तारखेला तुम्हाला शत्रूची भीती, पैशांचे नुकसान होईल का ही चिंता किंवा कुटुंबातील नाती बिघडण्याची अनामिक भीती वाटू शकते. यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य थोडे डगमगू शकते. म्हणूनच माझ्या कुंभ राशीच्या बांधवांनो, 23 आणि 24 मार्च या 2 दिवसात कोणताही नवीन निर्णय घेऊ नका. नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन गाडी खरेदी करणे, नवीन घरात प्रवेश करणे किंवा कोणत्याही शुभकार्याचा मुहूर्त करणे या 2 दिवसात टाळा. अगदी नवीन व्यक्तीला भेटणे किंवा महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी करणे देखील या काळात टाळलेले बरे. ज्योतिषशास्त्रात 4था, 8वा आणि 12वा चंद्र हा शुभ मानला जात नाही. त्यामुळे या 2 दिवसात फक्त शांत रहा आणि संयम राखा. पण काळजी करू नका, कारण जसे हे 2 दिवस संपतील तसा भाग्याचा सूर्य तुमच्या आयुष्यात उडेल. 25 आणि 26 मार्च हे 2 दिवस या संपूर्ण आठवड्यातील सर्वात शक्तिशाली आणि शुभ दिवस असणार आहेत. या 2 दिवसात गुरु आणि चंद्र मिळून तुमच्या कुंडलीत गजकेसरी योग निर्माण करत आहेत. हा योग म्हणजे साक्षात नशिबाची साथ. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, कमोडिटी मार्केट किंवा चांदीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर 25 आणि 26 मार्च हे दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहेत. नशिबाच्या जोरावर तुम्हाला असे पैसे मिळतील ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. कुटुंबात जर काही वाद सुरू असतील, मित्रमैत्रिणींशी मतभेद झाले असतील तर ते दूर करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नात्यांमध्ये पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. या 2 दिवसात तुमचे मन अध्यात्माकडे वळेल. देवाचा आशीर्वाद आणि साधू संतांची कृपा तुमच्यावर राहील. जर आत्तापर्यंतचा हा भाग तुम्हाला उपयोगी वाटत असेल आणि मनाला शांती मिळत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव जरूर सांगा. तुमचा एक प्रतिसाद आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतो. आठवड्याचा पुढचा टप्पा म्हणजे 27 आणि 28 मार्च. या 2 दिवसात चंद्र तुमच्या 6व्या भावात असणार आहे. 6वे घर हे रोग आणि शत्रूंचे घर मानले जाते, पण इथे चंद्र स्वराशीत असल्याने तो तुमच्या शत्रूंचा आणि रोगांचा नाश करेल. जर तुम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून सर्दी, खोकला किंवा जुन्या आजाराचा त्रास होत असेल तर या 2 दिवसात तुम्हाला मोठे समाधान मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. इतकेच नाही तर जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ते फेडण्याची सोय होईल. कुठून तरी अतिरिक्त धन येईल ज्यामुळे तुम्ही तुमचे देणे पूर्ण करू शकाल.
आणि जर तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील तर समोरची व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत करण्यासाठी पुढे येईल. या काळात तुमचा थोडा खर्च होईल, पण तो खर्च फालतू कामासाठी नसेल. घरात नवीन वस्तू आणणे, मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी हा खर्च होईल, जो तुम्हाला आनंद देईल. 29 मार्चबद्दल थोडे सावध व्हा. या दिवशी दुपारी 2:38 चंद्र तुमच्या 7व्या भावात प्रवेश करणार आहे. इथे चंद्र आणि केतूचा संयोग होत आहे. व्यवसायासाठी ही स्थिती ठीक असली तरी वैयक्तिक आयुष्यात यामुळे थोडे नकारात्मक विचार येऊ शकतात. या काळात स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. जीवनसाथीसोबत विनाकारण वाद घालू नका. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. एखादी छोटीशी चुकीची बातमी तुमचे मन अस्वस्थ करू शकते, त्यामुळे पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात आणखी एक मोठा बदल घडणार आहे. 25 मार्चला शुक्रदेव आपली राशी बदलून मीन राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्राची ऊर्जा थोडी कमी झाल्याने जे लोक दागिने, हिरे किंवा ज्वेलरीच्या व्यवसायात आहेत त्यांनी या महिन्यात सावध राहावे. आयात निर्यातीचे काम करणाऱ्यांनीही मोठी गुंतवणूक करताना विचार करावा. विशेषतः ज्यांच्या पत्नी नोकरी करतात त्यांच्या नोकरीत काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे त्यांना मानसिक आधार द्या आणि सावध राहण्यास सांगा. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमची 7.5 आता शेवटच्या टप्प्यात आहे. शनिदेव जेव्हा एखाद्या राशीतून निरोप घेतात तेव्हा ते काहीतरी मोठे देऊन जातात. तुमच्या आयुष्यातील कष्टाचा काळ आता संपून यशाचा काळ सुरू झाला आहे. पण शनिदेवाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी तुमचे आचरण शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. शनिदेव हे कर्माचे कारक आहेत. जे लोक व्यसनांच्या आजारी गेले आहेत किंवा ज्यांचे चारित्र्य शुद्ध नाही त्यांच्यावर शनिदेव कधीही प्रसन्न होत नाहीत. जर तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद हवा असेल तर वडीलधाऱ्यांचा मान राखा. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी, नोकरांशी आणि गरिबांशी अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागा, कारण शनिदेव हे कष्टकरी लोकांचे राजे आहेत. जर तुम्ही त्यांना त्रास दिला तर शनिदेवाचा प्रकोप सहन करावा लागू शकतो. तुमच्या कुंडलीत सध्या राहू आणि मंगळ एकत्र आहेत, ज्यामुळे अंगारक योग निर्माण झाला आहे. हा योग तुम्हाला अचानक राग आणू शकतो. तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो की सर्व काही मीच करतोय. माझ्या मित्रांनो, हा अहंकारच माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर यांसोबतच हा अहंकार तुम्हाला विनाशाकडे नेऊ शकतो. त्यामुळे नम्र राहा. गुरुदेवांची साथ तुम्हाला मिळत आहे, त्यामुळे धार्मिक कार्यात स्वतःला झोकून द्या. आता सर्वात महत्त्वाचा भाग, उपाय. या आठवड्यात अंगारक योगाच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी तुम्ही दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जर तुम्हाला स्वतःला शक्य नसेल तर एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून जप करून घ्या. शत्रूचा त्रास किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर हा उपाय रामबाण ठरेल. दुसरा सोपा उपाय म्हणजे दररोज मुंग्यांना थोडे पीठ, साखर आणि तूप मिसळून खाऊ घाला. यामुळे राहू आणि मंगळाचे दोष दूर होतात. केतूच्या शांतीसाठी दररोज गणपती बाप्पाचा अभिषेक करा. जलामध्ये थोडी दुर्वा टाकून अभिषेक केल्यास आणि संकटनाशन गणेश स्तोत्र वाचल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतील. कुंभ राशीच्या लोकांनो, शनी आणि मंगळ दोन्हीची स्थिती पाहता तुम्ही दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करणे किंवा हनुमान मंदिरात जाऊन दिवा लावणे अत्यंत आवश्यक आहे. हनुमंतरायांची सेवा तुम्हाला सर्व संकटांतून बाहेर काढेल. हा आठवडा तुमच्यासाठी बदलांचा आणि संधींचा आहे. 23 आणि 24 मार्च हे 2 दिवस वगळता संपूर्ण आठवडा तुमच्या प्रगतीचा आहे. जर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही मोठ्या समस्या असतील आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीचे सखोल विश्लेषण करून घ्यायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. वेदिक आणि लाल किताब पद्धतीनुसार आम्ही तुम्हाला अचूक उपाय सुचवतो. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि ज्योतिष केंद्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच मार्गदर्शनासह. तोपर्यंत स्वामी तुम्हा सर्वांना सुखात ठेवोत हीच प्रार्थना. धन्यवाद. जय श्रीराम. श्री